मुंबई पुणे शहरासह राज्यातील अनेक भागात कालपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली जी आहे ती पाहायला मिळते। मुंबई पुण्यात तर अक्षरशः पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावर कालपासून मुसळधार पाऊस आहे। मुंबईची अवस्था तुम्ही पाहताय की रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलंय। नेमकं कारण काय आहेत? आजही पाऊस असाच राहणार आहे का? आज पुणे शहरासह मुंबई असेल किंवा जिल्हा इतर जिल्हे असतील, राज्याला कुठला अलर्ट आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत IMDचे खरं तर सानप सर आहेत। ह्या स्क्रीनवरनं सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील। ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय की सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस जे आहे ते सुरू असलेलं या सगळ्या चित्रातून दिसते। अनेक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना आहे। सर, काय नेमकी परिस्थिती आहे? कालपासून जोरदार पाऊस आहे, काय कारण आहेत आणि आज उद्या कसं हवामान राहील? परवा मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि आता ते थोडंसं पश्चिमेकडे मूव्ह झालेलं आहे आणि त्यामुळे आणि ते त्याची तीव्रता सुद्धा वाढलेली आहे आणि यामुळे मान्सूनचे वारे जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघतोय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोकण किनारपट्टी असेल किंवा घाटमाथे असेल तिथे पडताना दिसतोय। तसंच विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची नोंद गेल्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसून आली। सर, मुंबईत कालपासून मुंबईचं जर अवस्था बघितली तर सगळ्या मुंबईच्या सगळ्या उपनगरांमध्ये, मुंबई शहरामध्ये जोरदार पाऊस आहे। याची नेमकी कारण काय आहेत आणि तो पाऊस कधीपर्यंत राहील? जसं मी सांगितलं की ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये काही कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळी तयार होतं त्याचवेळी मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होतात आणि एक ईस्ट वेस्ट शेअर झोन असते, ज्याला आपण पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारी किंवा पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारी जी काही ध्रुवीय रेषा आहे ती सुद्धा मुंबईच्या लॅटिट्यूड किंवा लॉन्जिट्यूडवरून जाते आणि त्यामुळे तिथे सुद्धा जास्त पावसाची नोंद होताना आपल्याला दिसते आणि तेच मेन एक कारण आहे की तिथे जास्त पाऊस होताना दिसतो। पण मुंबईचा हा पाऊस आज असाच राहील सर दिवसभर? आणि मुंबईला अलर्ट कुठले आहे? रेड? येस, येणाऱ्या 24 तासासाठी मुंबईला रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि 48 तासा म्हणजे पुढचे 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यानंतर पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल। आणि पुण्यासाठी सर? पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आजच्यासाठी आहे आणि उद्यापासून पाऊस कमी होताना दिसेल। उद्या वेगळा काही अलर्ट दिला गेलेला नाही, परंतु पुणे जिल्ह्याचे जो घाट एरियाज आहेत तिथे रेड अलर्ट येणारे 2 दिवस आहे आणि त्यानंतर तिथे सुद्धा वॉर्निंग कमी करण्यात आलेली आहे। सर, मुंबई आणि पुणे शहर असं झालं, राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे? कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे। नांदेड असेल, मराठवाड्याचा काही भाग आहे, विदर्भाचा काही भाग आहे। येस, पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर येणारे 2 दिवस कोकण किनारपट्टीला जास्त मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर घाटमाथ्यांवर 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रातील प्लेन एरियाजमध्ये येलो अलर्ट आजच्यासाठी आहे आणि उद्यापासून वेगळा काही अलर्ट नाही। मराठवाड्यासाठी आजच्यासाठी येलो आहे आणि उद्यापासून परत वॉर्निंग्स वेगळ्या नाही आहेत आणि विदर्भासाठी आज ऑरेंज अलर्ट आणि उद्या येलो अलर्ट आणि नंतर वॉर्निंग नाही आहे। सर, फक्त हे जे इंडिकेशन आहे ते नेमकं काय दर्शवतंय? दर्शकांना हे बघायला आवडेल। हे चित्र जे आहे सॅटेलाइट इमेज, यातून नेमकं काय दर्शवते? महाराष्ट्रात पुढे पाऊस कसा असेल पुढील 24 तास? यामध्ये आपण बघू शकतो हे करंट सॅटेलाइट इमेजरी आहे इनसॅट 3DR या सॅटेलाइट कडनं मिळालेली आणि आपण बघू शकतो वेस्ट सेंट्रल बंगालच्या उपसागर म्हणजे पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय झालेले आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तुम्ही बघत आहात की जास्त क्लाउड्स आहेत। हे व्हाईट पॅचेस म्हणजे जास्त क्लाउडिंग आहे त्या ठिकाणी आणि तिथे पाऊस पडताना दिसतोय। तर इथं मुंबई जर बघाल तर जास्त व्हाईट क्लाउड दिसतात किंवा टॉल क्लाउड्स दिसतात आणि त्यामुळे मुंबईमध्ये जास्त पाऊस आता म्हणजे काही तासांमध्ये आपल्याला दिसतोय। म्हणजे पुढील 24 तास मुंबई पुण्यासह महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत? नक्कीच। बरं, आपल्यासोबत सानप सर होते। ही दृश्य तुम्ही सॅटेलाइट इमेजद्वारे त्यांनी दाखवली की मुंबई पुण्यासह राज्याला देखील पुढचे 24 तास महत्वाचे आहेत। काही ठिकाणी आज रेड अलर्ट आहे, उद्या त्याच ठिकाणी ऑरेंज आहे, पण मुंबई शहराचा विचार केला तर पुढचे 24 तास मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट आहे आणि हे 24 तास महत्वाचं असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात येते। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।